नाशिक शहर अंगणवाडी सेविकांची बैठक संपन्न. नाशिक शहरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक खुटवडनगर येथील सीटू कामगार भवनात अंगणवाडी संघटनेच्या नाशिक शहर अध्यक्षा रेखाताई खरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अंगणवाडी सेविकांवर BLO कामाची सक्ती करण्यात येत असून CDPOकडून मनमानी पद्धतीने ही कामे दिली जात असल्याबाबत सरकारच्या धोरणाविरोधात चर्चा झाली. यावेळी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांनी मार्गदर्शन केले. तसेच सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी सेविकांना संघटित होण्याचे आवाहन केले. सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सीटूच्या झेंड्याखाली संघटित झाल्यास नाशिक शहरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देता येईल असं सांगितलं. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या उपाध्यक्ष कॉम्रेड कल्पनाताई शिंदे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत सरकारच्या उदासीन धोरणावर भाष्य करत सेविकांनी मोठ्या संख्येनं सीटूचे सभासद होऊन न्याय मिळवून घेण्याचे आवाहन केले. या बैठकीत अंगणवाडी संघटनेचे कोषाध्यक्ष कॉम्रेड अरविंद शहापुरे तसेच अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिराड, प्रतिनिधी सुरगाणा.